हाय, आज आपण पुन्हा आलेलो आहे. तर आज आपण बनवणार आहे उपवासासाठी लागणारी खिचडी. तर ही खिचडी कशी बनवायची ते पाहूया. आपण प्रथम हे शाबूचे तांदूळ पूर्णपणे स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे आणि तव्यावरती हे हलकंसं गरम करून घेणार आहे. जास्तही गरम करायचं नाही. 1-2 मिनटं आपण असं परतून घेणार आहे. जितकं हाताला गरम लागलं की आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे साईडला थंड होण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे. आता हे साईडला ठेवून घेतलेलं आहे. आपण शाबूचे तांदूळ भिजत घालताना एक असं सपाट भांडं घ्यायचं आहे ज्याचा एरिया जास्त असेल. थंड झाल्यानंतर शाबूत तांदूळ आपण त्यामध्ये घेणार आहे आणि ते प्रथम आपण धुवून घेणार आहे असं स्वच्छ पाण्याने आणि असं करत 2 वेळा आपण करणार आहे. स्वच्छ पाण्याने धुवून घेणार, ते पाणी ओतून देणार आहे. आपण हे स्वच्छ असं हाताने थोडंसं त्याला रब करणार आहे आणि तसं धुवून घेणार आहे. हे धुवून घेतल्यानंतर शाबूच्या तांदळावरती 1 इंच आपलं बोट राहील इतकं आपण जास्त पाणी ओतणार आहे आणि हे ताट झाकून रात्रभर आपण भिजत ठेवणार आहे. तर आता मी पूर्णपणे रात्रभर भिजत घातले. हे बघा कसं छान झालेलं आहे. आपण जे पद्धत केली त्याच्या पद्धतीने तुम्ही करा. तुमचे असं खूप छान होतील. अजिबात चिटकणार नाहीत आणि असं सुटसुटीत आपलं शाबूचं तांदूळ होईल. यासाठी लागणारं साहित्य आहे. आपण खूप साऱ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. चवीनुसार मीठ घेणार आहे. 2 चमच साखर आणि चवीला असं तोंडी लावायला मी हिरवी मिरचीही मधून काप घालून घेतलेला आहे. जर तुम्हाला आवडत असेल तिखट जास्त तर तुम्हीही अशा मिरच्या काप काढून घेऊ शकता. 4 ते 5 घेतलेले आहेत. नंतर मी 1 वाटी भरून शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. नंतर बटाट्याचे काप केले, त्याची साल काढलेली आहे आणि 2 ते 3 पाण्यानंतर धुतल्यानंतर आपण हे वापरणार आहे. आता शाबूच्या तांदळामध्ये चवीनुसार मीठ आपण आधीच ॲड करणार आहे, कारण की ते सर्व ठिकाणी मिक्स होतं. यानंतर शेंगदाण्याचा कूटही आपण इथेच ॲड करणार आहे. आता आपण हा सर्व मीठ, शेंगदाण्याचं कूट हे सर्व मिक्स करून घेऊया आणि पुढच्या प्रोसेसला स्टार्ट करूया. इथं मी सर्व घेतलेलं आहे मिक्स करून. आता आपली चूल ही चांगली गरम झालेली आहे. त्यावरती कढई ठेवायची आणि कढईमध्ये आपण आवश्यकतेनुसार तेल घेणार आहे. जास्त ऑइलीही आपण बनवणार आहे, तर मी ते एक 2.5 चमच, हे जे तुम्हाला चमच दिसते ते 2.5 चमच तेल घेतलेलं आहे. तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण प्रथम काय करायचं आहे, आपल्याला जी खाण्यासाठी मिरची आहे ती तळून घेणार आहे. असं एक एक करून आपण त्याला मधून कापही घातलेला आहे. ही मिरची आपण तळणार आहे आणि ती आपण फक्त तोंडी लावण्यासाठी घेणार आहे. दहीही आहे आपल्याबरोबर तोंडी लावण्यासाठी, पण मिरची खूप छान टेस्ट आहे. तर इथे 1-2 मिनिटातच मिरची आपल्या खूप छान भाजलेली आहे. त्याच्यावरती बघा किती छान असं भाजल्यासारखं पडलेलं आहे. आता ही मिरची आपण एका प्लेटमध्ये सर्व काढून घेऊया. यानंतर काय करायचं आहे, जे आपण बटाट्याची कट करून घ्यायचे, बटाटे कट केल्याचे ते आपण फ्राय करून घेणार आहे. आपण त्यामधले सर्व स्टार्च जे आहे ते म्हणजे काढून घेतलेले आहे. 2 ते 3 पाण्याने आपण ते धुवून घेतलेले आहे. त्यामुळे बटाट्याचे स्टार्च निघून जाणार आहे. तुमचे जे बटाटे कढईला चिटकतात तर ते अजिबात चिटकणार आहे. तुम्ही एकदा असं ट्राय करून बघा आणि जर चिटकले नाही तर तुम्ही नक्की सांगू शकता. तर आता आपण इथं हे परतून घेणार आहे. याला जरा थोडा वेळ लागतो, कारण की आपल्याला मंद गॅसवरती हे भाजायला लागतं. तर इथे आपले हे बटाटे फ्राय झालेले आहे. तर आता हे साईडला करून घेणार आहे. आपण हे सेपरेट प्लेटमध्ये काढून घेणार नाही. आपण यामध्ये मिरच्या ॲड करणार. आपल्याकडे 2 प्रकारच्या मिरच्या आहेत, एक लाल मिरची आणि एक तिखट मिरची. लाल मिरची आपली बेडकी आहे, त्यामुळे खूप छान टेस्ट कलर येईल आपल्या शाबूच्या तांदळाला. काही यात आपण हे भाजून घेणार आहे. काही लोक यामध्ये जिरे, आपण साखरही ॲड केली आहे, जिरे टाकून घेतात किंवा अजून काही टाकून घेतात. तर ज्यांना आवडत असेल जिरे ऑप्शनल आहे, तर तुम्ही ॲड करू शकता. फक्त आपण स्टार्टिंगला तेलामध्ये फ्राय करून घेतो. आता हे सर्व आपलं भाजल्यानंतर यामध्ये आपण शाबूचे तांदूळ ॲड करणार आहोत. आता हे आपले शाबूचे तांदूळ एक 5 मिनटं आपण मंद गॅसवरती भाजून घेऊया आणि इथे आपली खिचडी तयार होते. जास्त ही भिजवलेली असताना जास्त काही म्हणजे आपल्याला गरम करायची गरज नाही. 5 ते 7 मिनटं आपण गरम करून घ्यायचं आहे.